तुझ्या 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 रूपाचं चांदन. अहो यो फॉर्म तर माहितीये मला, विद्याताईंना त्रास नको म्हणून त्यांचा फॉर्म मीच भरला. हे बाकी तुम्ही एकदम काय म्हणली तू? काय म्हणलीस? कोणाचा फॉर्म भरलास तू? कोणाचा फॉर्म भरला? जे तू ऐकलं तेच. आमच्या उमेदवारानं तुमच्या उमेदवाराचा फॉर्म भरलाय. ते बी आमच्या वार्डातनं. विद्याताई, दत्तासाहेब, त्यो कागद. साहेब, हा विद्याताईंचा रहिवाशी असल्याचा दाखला. ही त्यांची बाकीची कागदपत्र आणि हे त्यांचं संमतीपत्र. विद्याताई निवडणुकीला आईसाहेबांच्या पॅनलमधून त्यांच्या नव्या उमेदवार म्हणून उभ्या राहतील. कागदपत्र तर समधी बरोबर आहे. बरं विद्याताई, ताईसाहेबांच्या बाजूने उभं राहण्यासाठी कोणी दबाव तर नाही टाकला ना हो तुमच्यावर? साहेब, मी आहे माझ्या मर्जीनं पाऊल उचललंय. यात कुणाचा बी हात नाही. भवानी, तुमच्या बाजूने कोणी नवीन उमेदवार असेल तर बोलवा त्या. अहो कोणी असतं तर आतापर्यंत हजर झालं असतं. आम्हाला वाटतं ही निवडणूक बी दरवेळीप्रमाणे बिनविरोध झाली असं समजाय हरकत नाही. काय भवानी? भवानी संघ घातपात तुम्हाला लय मागात पडल. आमच्या उमेदवाराला हात लावायचा नाही भवानी. अहो इथं कार्यालयात दहशत माजवणं म्हणजे अदाखलपात्र गुन्हा आहे. समजत नाही का? ओ इन्स्पेक्टर साहेब, काय बघताय तुम्ही? आडवा त्यांना. हे भवानी, भवानी शांत हो, ये मागे. हो वा इकडं. बुद्धिबळपटात उंट नेहमीच तिरपी चाल खेळतो बघ. पर त्याला माराया वज्राला जन्म घ्यावाच लागतो. ताईसाहेब, या भवानीशी दुश्मनी तुम्हाला लय महागात पडणार आहे. आणि तुम्ही हे जे काय केलंय ना, ते बरोबर नाही केलं. भवानी, राजकारण आहे आणि राजकारणाविषयी तुझ्या बापाशिवाय दुसरं कोण जास्त चांगलं सांगू शकतं सांग बघू? तू आणि यो चव्हाण, तुम्ही दोघं मिळून काहीतरी उत्मात घालणार याची कल्पना आम्हाला आधीच होती. पर शेवटच्या वेळेला आमच्या नक्षत्राचं डोसकं चाललं आणि ह्यो पर्याय
तिनंच आमच्या समोर ठेवला. आणि जसं तिने आम्हाला सावध केलं, मग पुढची सूत्र हलवाया आम्हाला जास्त वेळ लागला नाही. दत्ता, अरे आपल्या गावच्या नव्या सरपंचाची घोषणा करायची वेळ झाली. आईसाहेब, ते काम नक्षत्रानं करावं. तिनंच समद्यांसमोर जाऊन पाटील पॅनलचा उमेदवार घोषित करावा. विद्याताई, एकदा का तुमच्याकडून या फॉर्मवर सही झाली की मग लोकांसमोर घोषणा करू. साहेब, फॉर्म. साहेब, ह्यो फॉर्म म्या कोणाच्या दबावाखाली न येता स्वतःच्या मर्जीनं भरलाय आणि या वर्षी मी ताईसाहेबांचे उमेदवार म्हणून उभी राहायला समर्थ आहे. हा घ्या फॉर्म साहेब. दत्ता, वाजू दे डंका. साहेब, एवढा सिरियस मॅटर आहे आणि तुम्ही लुटूपुटूच्या लढाया कधी कधी लढाव्या लागतात कले. तुला नाही कळायचं. चल, म्हणजे हे समज तुम्हाला आधीच माहित होतं आणि तरी बी तुम्ही मला सांगितलं नाही. साहेब, धन्यवाद. विद्याताईंचा ताई साहेबांचा विद्याताईंचा 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 जयजयकार करताय. हातात कसले पोस्टर धरताय? उचलताय. नक्षत्रा, आज तुला चिता सोडत नाही म्या.
भवानी ऐक चव्हाण ऐक जाऊ दे आणि पकडी धरकी चल चव्हाण सोड. त्यानं भवानीला टोपी लावली, त्याला मी चिता सोडणार नाही. सोड. रघुचा राग आमच्या समोर नाही दाखवायचा भवानी. मुकाट्यानं परतीचा रस्ता पकडायचा, नाहीतर तुझा बी निकाल इथंच लावीन. दत्ता लई बोलू नका. गावात राहायचं असेल तर चौकटीत राहायचं. कारण सरपंच पद आमच्याकडे आले हे ध्यानात असू द्या. दत्ता लई बोललास. ए भवानी चाल इथं ऐक माझा. चल, भवानी, चल. चल, भवानी, चालतो. दत्तासाहेब, हे समजे पोस्टर तर बदलले, पण आपल्या वाड्यासमोरचा ते ठेवतोय वे कधीच झालंय बदल. ही कसं काय झालं अचानक? बया, ही कधी सांगितली उमेदवार? या समद्यांनी मिळून हा प्लॅन केलता तर चांगली चाल खेळली ही नक्षत्र. आईसाहेब, आज प्रचाराचा दुराळच उडवून देऊ. दत्तासाहेब, माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद. विश्वास ठेवला कारण तू माझ्या आईचा विचार केला. कारण दत्ताला त्याच्याशिवाय जास्त काहीच महत्वाचं नाही. नाही झालं ते समजा चांगलंच झालं म्हणा, पण याच घरात राहत असून बी आम्हाला यातला काही गंधच नाही. कसं असणार बरं रेणुके? हा, आपण या घरातले थोडी आहोत, आपण तर बाहेरचे नाही का? सहानुभूतीची लग तर ओढून घ्यायची काही गरज नाहीये कले. समद्यांना सांगाया आम्ही काय प्रसाद वाटत नव्हतो. आई साहेब, तसं नाही, पण कला म्हणते ती बरोबरच आहे की नाही. म्हणजे तुमच्या या सगळ्या प्लॅन मध्ये आम्हाला सामील करून घेतलं असतं तर आम्हाला बी घरच्यावानी वाटलं असतं ना. अरे मर्दा अविनाश, तेवढा येळ बी नव्हता. समध्या गोष्टी शेवटच्या घटकेला ठरल्या. मान्य अण्णा, समज मान्य आहे. हो, पण साधा अंदाज तर द्यावा एकदा माणसानं. कसं असतं कले, गोडाधोडाचं केलं की त्याच्यावर माशा घोंगावतातच ग. पण कुठली माशी कवा घात करेल ह्याचा काही नियम नसतो. म्हणून काही गोष्टींचा बोबाटा न करताच त्या कराव्या लागतात, आणि राजकारणात तर कराव्याच लागतात. पण आईसाहेब, ह्या वाड्याला आता धक्का सोसवाना झाल्यात. रोज एक नवीन धक्का सहन करतो यो वाडा. रेणुका, या वाड्याच्या भिंती पाटलांच्या घामातून रक्तातून उभ्या राहिल्यात. इतक्या हलक्या अंगाच्या नाहीयेत त्या. आम्हाला तुमचा रोज समजतो, पण ठरलेल्या गोष्टी होतीलच याची आम्हाला बी खात्री नव्हती. म्हणजे हिच्या डोक्यात काय चाललंय हे आम्हाला तवा कळलं जेव्हा सकाळच्या लाईनं माझी वाट अडवली.
तयार व्हायला सांगितलं होतं ना? पंचायतीत जायचंय. दत्ताला उगाच उशीर केलेला आवडत नाही. दत्तासाहेब, थोडं बोलायचं होतं. ते उमेदवारीचं फॉर्म भरायचं नाही जमणार मला. नाही येऊ शब्द आपल्या कोशात बसत नाही. एकदा ठरलं की फायनल असते. आणि आई साहेबांचा निर्णय या जगात नाही, स्वर्गात बी कुणी बदलू शकत नाही. मला मान्य आहे ते, पण तरी बी मला हे नाही जमायचं. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, उमेदवारीसाठी तुला उभं राहावंच लागेल. कारण दत्ता माघार घेऊ देणार नाही. दत्तासाहेब, या कोणत्या गोष्टीच्या जोरावर निवडणुकीसाठी उभी राहू? ना मला इथली लोक माहीत आहेत, ना त्यांच्या अडचणी. इथली माती पण अजून माझ्या संग एकरूप झाली नाहीये हो. त्याचं काय करायचं ते आम्ही बघू. कारण इथं आमचं राज्य आहे. साधं बियाणं बी आई साहेबांच्या परवानगी बिगर इथं उगवत नाही. आणि तुला निवडणुकीला कसं निवडून आणायचं ते आम्ही बघू. सांगितलंय तेवढं कर. तयार हो जा. साहेब, तरी बी मला नाही जमणार. चौकटीत राहायचं. हितला डाव आम्ही रंगवतो. आई साहेबांच्या विरोधात जो कोणी जाईल, दत्ता त्याची गया करत नाही. गप गुमानं पंचायत कार्यालयाचा रस्ता धरायचा. दत्तासाहेब, तुम्हाला माझा राग येईल, पण तुम्ही माझी आबरू वाचवली. माझ्या मदतीला धावून आले, पण तुम्ही तिकडे कसे पोचलात? तुला उडकत आलतो. पण शंकर दादा तर म्हणाले की तुम्हाला तिकडचा रस्ता विद्याताईंनी दाखवला म्हणून. मग म्हणजे तर त्यांनी रस्ता दाखवला नसता तर कदाचित मी तुम्हाला सापडलेच नसते. विद्याताई पुढला मागचा विचार न करता माझ्या मदतीला धावून आले. तुम्हाला गाठलं, रस्ता दाखवला. त्यामुळे त्यांच्या शौर्याचं बक्षीस म्हणून त्यांना माझ्या जागी म्हणजे आपल्या बाजूने उभं करावं इतकीच माझी इच्छा आहे. नक्षत्रा, हिशोबापेक्षा जास्तीचं डोकं चालवायचं नाही. आणि हिथं आपली पायरी सोडायची नाही. या पायरीवर रांगोळी बी तुमच्यामुळेच निघाली, म्हणून आज हिला शोभा आहे. फक्त एकदा माझं ऐकून घ्या. तुम्हाला मान्य नसेल तर मी राहीन उभी, पण जर निवडणुकीच्या आधीच मी हरले तर आई साहेबांना काय सांगणार तुम्ही? जेव्हा भवानी स्वतःचा विजय साजरा करेल आणि आपण हरल्याचा दुखवटा म्हणू, तेव्हा काय सांगणार तुम्ही आई साहेबांना? त्यांच्या इब्रतीचं काय होईल दत्तासाहेब? हाय का आता? तिनं सांगितलं आणि तुम्ही ऐकलं. दत्ता भाऊ, या वस्तीत आपल्या वाकड्यात शिरण्याची कुणाची बी हिंमत नाही. त्या विद्याने येऊन सांगितलं याचा सरळ अर्थ आहे तिचा त्यात काहीतरी डाव असू शकतो. नाही हो ताई, माणसाच्या वागण्यातला सच्चेपणा, खरेपणा ओळखून येतो. असं आहे व्हय? तू कधीपासून ओळखते ग त्या विद्याला? भेटले का कधी? या एकदा भेटली बी नाही आणि पुळकाला येतोय. नाही, माझं म्हणणं वेगळं आहे. म्हणजे तू या समध्यामध्ये कशाला पडली ना? आम्ही होतो की पाहून घेतलं असतं है ना. निवडणुकीपेक्षा मला आई साहेबांच्या नावाची आणि त्यांच्या इज्जतीची जास्त चिंता होती. जेव्हा हिनं मला सांगितलं तेव्हा मी बी तिच्या इरत होतो. पण एखादी गोळी जशी चाटून जावी तसा तिचा प्रश्न केला. ही म्हणली त्याप्रमाणे निवडणुकीच्या आधीच आपण हारलो असतो तर आई साहेबांचा मान धुळीला मिळाला असता.